श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. 30 एप्रिल ते 6 मे या कालावधीत आपल्याला गुरुचरित्र पारायणाचा 16 सप्ताह साजरा करायचा आहे. अनेक भक्त घरात हे पारायण करतील, तर अनेक जण केंद्रात देखील करतील. पण खरं सांगते, केंद्रात जर शक्य झालं ना, तर घरी पारायण करण्यापेक्षा तुम्ही केंद्रात हे पारायण आवर्जून करा. त्याचबरोबर जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना गुरुचरित्र पारायण करणार आहे त्यांना सांगते, गुरुचरित्र पारायण करताना अजिबात घाबरू नका. गुरुचरित्र पारायण करणं म्हणजे एक आपली कसोटीच आहे. बघा, गुरुचरित्र पारायण करताना या रहस्यमय गोष्टींमुळे आपल्याला वाचनाला त्रास होत असतो. तर त्यावर काय उपाय आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. गुरुचरित्र पारायण करताना सुरुवातीलाच अनेक येणाऱ्या अडचणी, यावर आपण कशी मात करू शकतो, हे पारायण करताना काय रहस्य आहे. अनेक सेवेकरी आहे, त्यांनी खूप वर्ष पारायण केले आहे, तरी देखील त्यांना पारायण करताना त्रास होत असतो. तर त्रास होणं म्हणजे काय, किंवा पारायण करताना किंवा चालू असताना सुतक पडणं किंवा काही अडचणी येणं म्हणजे तरी काय. तर या समस्या का येत असतात, यावर काय उपाय आहे हे मी सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, ज्या घरात पितृदोष असतो ना, त्यांच्या घरात कोणीतरी बाळंत होत असतं, विटाळ येत असतो किंवा सुतक पडत असतं, किंवा कदाचित असंही होतं, उद्या पारायण चालू करायचं आहे तर अचानक मासिक धर्म येतो किंवा भावकीतील सुतक पडतं. अशा अनेक अडचणी येत असतात. तर समजून जायचं की तुम्हाला प्रखर असा पितृदोष आहे. तर यावर उपाय काय करायचा, तर ते पण मी सांगणार आहे. बघा, जर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर 7 गुरुचरित्राचं पारायण ज्या घरात होतात ना, तिथे कुठलीच बाधा राहत नाही. कुठल्याही अडचणी असू द्यात, त्याला मार्ग हा मिळतो. यानंतर ज्या घरात पारायण बसणार असाल, बघा, कधी असंही होतं, काहीही अचानक प्रॉब्लेम तयार होतात आणि आपलं पारायण राहून जातं. तर तिथे पितृदोष हा असतोच. यानंतर घरात दुःखाचा डोंगर जरी असला तरी मी केंद्रात जातो याचा अहंकार देखील नसावा. मग मला काय गरज आहे, मला सगळं समजतं, मी जुना सेवेकरी आहे, मी केंद्राचे सगळे काम करतो, पण वैयक्तिक स्वतःचे प्रारब्ध किंवा कुंडली बदलण्यासाठी सेवा लागते याचा मात्र विसर पडतो. आपण सेवेकरी आहोत ना, याचा अहंकार नसावा, माज नसावा. काही लोकांना खूप अहंकार असतो. मी एवढी वर्ष सेवा झाली, मी एवढे स्वामी सेवा करतो, मी 10 वर्ष झालं हे काम करत आहे, मी रोज केंद्रात जातो, मी एवढ्या वर्षात एवढी पारायणं केली, मी रोज एवढी सेवा करतो, मला सगळंच्या सगळं माहिती आहे, सगळं समजतं, याचा अहंकार असतो ना, त्यांना गुरुचरित्राचं पारायण करताना खूप असे अनुभव येत असतात, खूप वाईट अनुभव येतात. त्या काही अडचणी येत असतात. आपण सेवेकरी आहोत ना, याचा अहंकार अजिबात नसावा. त्याहूनही मास्तर नसावा, मीपणा नसावा. मीपणा सोडून हे सेवा करायची आहे. अहंकार असणाऱ्यांना पारायण करताना खूप अडचणी येतातच येतात. त्याचबरोबर अनेक असेही लोक आहेत की तुमचं वय आहे का, तुम्ही इतक्या कमी वयात आहात, जेव्हा उतरतं वय होईल ना तेव्हा देवदेव करायचा, आता एवढ्या कमी वयात काय आहे, म्हातारपणी तर तेच करायचं आहे, असंही म्हणणारे अनेक जण असतात. पण खरं तर अध्यात्म हा नेहमी तरुणपणातच करावा. आमच्याकडे भरपूर पैसा आहे, आता मजा करून घेऊ, अध्यात्म बघू उतारवयात, असा पोकळ गुमान असणं हे देखील ह्या देखील समस्या आहेत. यानंतर काय आहे बघा, खूप जास्त दुःख असतं. खूप जणांना असंही दुःख असतं, प्रापंचिक त्रास असतो, त्याने ते कंटाळलेले असतात, सतत घरात भांडणं होत असतात, वादविवाद होत असतात, एकमेकांशी पटत नाही, नैराश्य आलेलं असतं,
व सेवा करण्यात त्यांचं मन लागत नाही. वाचन करायला बसलं की झोप येते, जांभळ्या येतात. त्याचबरोबर एकाच घरात अध्यात्म या विषयाबद्दल वेगवेगळी मतं देखील असतात. बघा, अनेक घरात असं असतं की अध्यात्माविषयी एक जण एक बोलतं, तर दुसराच म्हणजेच काही तर त्यांचं एक मत होत नाही. कोणीतरी असंही सांगतं, गुरुचरित्र खूप अवघड आहे आणि त्याची भीती आपल्या मनात येते. त्याचे नियम खूप कडक आहे, खूप अवघड मराठी शब्द आहे, अशी भीती घालून देतं आणि आपल्या मनात ती तयार होते. त्यामुळे इतरांनी सांगण्यावरून आपणही घाबरतो. पण खरं सांगू, अजिबात गुरुचरित्र पारायण करायला घाबरू नका. अगदी मनापासून स्वामींना शरण जा, प्रार्थना करा, त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. तुमची पूर्ण जी भक्ती आहे ना, ती भक्तीने, श्रद्धेने तुम्ही पारायण करा. तुमच्या ज्या काही सर्व समस्या आहेत, काही अडचणी आहेत, त्या सुटतील. त्याचबरोबर तुमचे जे काही प्रश्न आहे ना, अगदी तातडीने पटकन मार्गी लागण्यासाठी अगदी दुनिया इकडची तिकडे झाली तरी निश्चय करा. कोणी काहीही सांगितले, काहीही झाले तरी स्वामींवर सर्व सोपवून यावेळेस मी केंद्रात होणाऱ्या या सामुदायिक गुरुचरित्र पारायण वाचण्यास मी बसणारच आहे, हे मनाशी ठरवा आणि गुरुचरित्र पारायणाला बसा. महाराज तुमच्याकडून नक्की सेवा पूर्ण करून घेतील आणि सर्व प्रश्न आहेत ना ते सोडवतील. त्याचे फळही मिळेल. त्यामुळे 30 एप्रिल ते 6 मे ह्या गुरुचरित्र पारायण तुम्ही आवर्जून पारायणाला बसून बघा आणि अनुभव घ्या. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद या गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे. जो हे पारायण करतो ना, तो मुळातच भाग्यवंत असतो. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.